नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. आपला भारत कृषी प्रधान देश आहे आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यावर अवलंबून आहे. शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता असून त्याच्या कष्टातूनच आपल्याला अन्नधान्य मिळतं आणि देशाला परकीय चलन मिळवून देता येतं. त्यामुळेच केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतात. जसे की आर्थिक अनुदान, पीक विमा, कर्जमाफी आणि इतर अनेक योजना. केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी योजना यांचा मोठा लाभ शेतकऱ्यांना होत आहे. मात्र आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही शेतकऱ्यांना यंदा पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. या मागचं कारण काय आहे? कोणते शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत आणि यावर उपाय काय आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ का मिळत नाही हे जाणून घेऊया. पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाते. परंतु काही शेतकऱ्यांना याचा लाभ न मिळण्यामागे काही कारणे आहेत. सर्वप्रथम, जर शेतकऱ्यांची जमीन नोंदणी किंवा त्यांच्या कागदपत्रांमध्ये काही अडचण असेल तर त्यांना मदत मिळत नाही. काही वेळा बँक खाते चुकीचे दिलेले असते किंवा खाते बंद झालेले असते, त्यामुळे निधी पोहोचत नाही. तसेच काही शेतकरी नवीन जमिनीवर शेती करत असतात, पण त्यांची माहिती अद्ययावत केलेली नसते. यामुळे त्यांना योजनेचा फायदा मिळत नाही. या सगळ्या कारणांवर लक्ष देऊन सरकार शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि कागदपत्रांची योग्य पूर्तता करण्याची सूचना करते. जर तुम्हाला देखील पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नसेल तर त्वरित जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क साधा आणि तुमची नोंदणी आणि माहिती तपासा.